नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। रुकडीतील श्रीदेव साईनाथ हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजनांचा शुभारंभ। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत उपचाराचा लाभ पोहोचेल, आमदार प्रकाशराव आंबेडकर यांचं प्रतिपादन। हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील वैद्यकीय सेवेची 3 पिढ्यांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या डॉक्टर पवार कुटुंबियांच्या श्रीदेव साईनाथ हॉस्पिटलमध्ये शासनाच्या एकत्रीकृत आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार सुविधेचा शुभारंभ उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना आमदार प्रकाशराव आंबेडकर म्हणाले, डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व, त्यांच्यावरती त्यांच्या कामावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर, रुकडी गावातील आणि परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व रुकडीवासी। खरं तर 8 वाजताची वेळ आहे आणि आपण कार्यक्रम घ्यायला मला असं वाटतंय मी पहिल्यांदा आमच्या आदरणीय खासदार साहेबांची बाजूला घेतली, कारण सगळ्यांनाच माझ्यामुळे म्हणजे संयोजकांना तर झाला पण तुम्हाला झाला, पलीकडे अशोकरावजी माने बापूंना झाला, अरुणांना सुद्धा आता जवळपळ झाले, आदिशराव आपल्या सगळ्यांना झाला। बरेच दिवसांपूर्वी डॉक्टर साहेबांकडे जायचं आहे, त्याविषयी असणारं काम, त्यांच्याविषयी असणारं प्रेम हे किती चांगल्या पद्धतीचं आहे हे मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिसतंय। मी डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो। तुमच्या माध्यमातून या परिसरातील सर्व माणसांची सेवा खूप चांगल्या पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। मी आपल्याला दिलं होतं हे योजनेमध्ये आपल्या गाव या दवाखाना बसावा म्हणून, पण मला आनंद एवढ्या गोष्टीचा आहे की सकाळी 8 वाजता गावातल्या लोकांपर्यंत तुमच्या कुटुंबावर आहेच, पण ग्रामपंचायत सदस्यापासून लोकसभा सदस्यापर्यंत आणि लोकसभा सदस्यापासून पालकमंत्र्यापर्यंत जिल्ह्याचं सगळं राजकीय व्यवस्थापन, आरोग्यमंत्री, राज्याचे स्वतः खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य इथपर्यंतची श्रृंखला आज एका फोरम मध्ये या ठिकाणी एका कर्तृत्व संपन्न अशा पद्धतीच्या माणसाला आज शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सकाळी 8 वाजता पालकमंत्री येण्याच्या आधीपासून या ठिकाणी हजर आहेत। ही मिळवलेली माणसं ही खऱ्या अर्थानं सेवेतनं मिळवलेली माणसं आहेत आणि म्हणूनच मी मनापासून पवार कुटुंबियांचं अभिनंदन करतो। रुकडीतील डॉक्टर पवार कुटुंबियांनी 3 पिढ्यांपासून रुग्णसेवेची परंपरा जपली आहे। खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्याने श्रीदेव साईनाथ हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या शासकीय आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पोहोचेल यात शंका नाही। या लोकार्पण सोहळ्यास खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर अशोकराव माने, जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले, जिल्हा परिषद सदस्य शिंगे, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच पाकिजा मुल्ला, मालेचे सरपंच राहुल कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर प्रसन्न पवार यांनी प्रास्ताविकातून हॉस्पिटलची परंपरा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा तसेच शासकीय आरोग्य योजनांमुळे गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मोफत उपचारांची माहिती दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैशाली दाभाडे यांनी केलं, तर डॉक्टर हेमावती पवार यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले। या उपक्रमामुळे हातकणंगले तालुक्यातील तसेच गरजू परिसरातील गरजू नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।